गुंड पाठवले होते तुमच्या नातवाच्या मागावर. मला भीती वाटते. अहो त्यांचं ते काही बरं वाईट तर करणार नाही ना. सापडलं तर बरं नाही, वाईटच करायचा विचार आहे माझा. सरकार तुम्ही स्वतःला सांभाळा. गावाला वाटलं की सरकार निघून गेले, पण मला काही ते पटत नव्हतं हो. आता मी सांगेन सगळ्यांना सरकार परत आलेत म्हणून. पण सरकार तुम्ही गाव सोडून जाऊ नका. तुमची खूप खूप गरज आहे या वाड्याला, या वाड्यातल्या माणसाला. सरकार. मास्तर, ओ मास्तर, 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 मास्तर. बघा पाटील, बघा आपले सरकार परत आलेत. बघा ना, आपले सरकार परत आलेत. मास्तर, मास्तर सरकार नाहीये, म्हणजे सरकार गावातच नाहीये. अहो असं कसं होईल? ते बोलले ना माझ्याशी. सरकार हो हे काय. मी केव्हापासून सांगते सरकार इथं नाहीत, ऐकतच नाहीत माझं. मनोरमाबाई त्याचं काय आहे, मुलांच्या काळजीमुळे आणि हा जो प्रसंग त्यांच्यावर आलाय त्याच्यामुळे ते असे भ्रमिष्ठासारखे झाले. पण तुम्ही इथे वाड्यावर काय करताय? त्याचं काय झालं पाटील? अहो हे मास्तर हे तोडून घेऊन आलेत मला वाड्यात आणि म्हणले सरकार आलेत, सरकार आलेत. असं अजिंक्य आणि चित्रा परत आले ते कळलं ना तुम्हाला? हे कळलं, मास्तरच बोलले मला. लई बरं झालं बघ. खरं सांगते पाटील, आपली माणसं जेव्हा परत येतात ना तेव्हा जीवात जीव येतो. नाहीतर आमचे हे 4 दिवसात परत येतो म्हणून सांगून गेले, ते गेलेच. खरं सांगते पाटील, या वाड्यातल्या माणसांना ना कोणाचा तरी शाप भोवतोय बघा. माणसं मरतेत तरी, नाहीतर गायब तरी होतेत. ताप नाही मनोरमाबाई, सरकारांचं जाणं कारणीभूत आहे याला. वाडाच नाही तर आपल्या सगळ्यांचंच असं होणार आहे. सरकार गावाचा आधार होते, संकटाशी सामना करणारी ढाल होते. कुणा दुष्टाने ती ढाल मोडली कुणास ठाऊक. पण आता अजिंक्य आणि चित्रा सापडले, माणसं परत याची सुरुवात झाली. आता बाकीचे येतील. समजे परत येतील बघा पाटील. अगदी चमत्कार झाल्यानंतर मेलेले जिते होऊन परत येतील. पण सरकारांचं काय? ते कुठे आहेत? येण्याच्या स्थितीत तरी आहेत का ते? म्हणजे अजिंक्य, डॅड, अजिंक्य अरे कुठे होतास तू बाबा? तुला बघून मला इतका आनंद झालाय ना की असं वाटतंय की पुन्हा तुझा नव्याने जन्म झालाय. खूप बरं वाटलं तुला बघून. अरे बाबा एक क्षणही असं नाही गेला तुझी आठवण नाही आली मला. डॅड माझी पण अवस्था याहून वेगळी नव्हती. खूप आठवायची तुमची सगळ्यांची. असं वाटायचं की इथून पळून जावं, पण घेतलेलं व्रत कसं सोडणार? व्रत? कसलं व्रत रे बाबा? अक्का त्यांना शोधायचं होतं, त्यांची माहिती घ्यायची होती. हे माझ्यासाठी एक व्रतच होतं. त्यासाठी मला बरेचसे त्याग करावे लागले आहेत. आपलं गाव, आपली माणसं, आपला वाडा, बरंच काही.
डॅड, या सितारा आजी. यांनीच अक्कादांना वाढवून मोठं केलंय. या अक्कादांना आईसारख्या आहेत. आम्ही यांच्याकडनंच माहिती घेत होतो अक्कादांची. अजिंक्य, अरे पोरा, तू भेटलास ना, आता मी सुखाने मरायला मोकळा झालो. डॅड, असं का म्हणतोयस तू? डॉक्टर, आता यांची तब्येत कशी आहे? डोंट वरी, आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित रिकवर होत आल्या आहेत. सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत. काळजी करण्यासारखं काही नाही, फक्त त्यांना आता आरामाची गरज आहे. ओके. अजिंक्य, डॅड, हे बघा, हळवे होऊ नका, काळजी घ्या स्वतःची, सगळं ठीक होईल. थोडा अशक्तपणा आहे, त्यांची काळजी घ्यावी लागेल. आता मी कशाला काळजी घ्यायला पाहिजे? माझा अजिंक्य आलाय ना, आता तोच माझी काळजी घेईल, नाही का रे? ठीक आहे, येतो मी. अजिंक्य बेटा, तू सांगितलं नाहीस अजून, कुठे होतास तू? खूप दूरवर गेलो होतो आणि या प्रवासात बरंच काही अनुभवलं. मी आणि चित्रा अक्कादांचा शोध घ्यायला वाड्यावर पोचलो. वाड्यावर पोचल्यावर जो प्रकार मी पाहिला ते पाहून मी तर हादरलो. डॅड, व्यंकटेश काकांची मनोरमांनी जी अवस्था केली होती ते बघून माझ्या आणि चित्राला आम्हाला काय बोलावं काही कळेच ना. आम्ही वाड्यात गुपचूप शिरलोय हे मनोरमाच्या लक्षात आलं आणि तिने आमच्या मागे गुंड सोडले. आम्ही त्या गुंडांपासून वाचण्याकरता वाट फुटेल तिथे पळत सुटलो, पण पळणार तरी कुठे? पण ते म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. याचा अनुभव मला तुरुंगात आला. त्या तुरुंगात एक बाई होती जिच्याकडनं आम्हाला अक्कादांच्या रहस्याचा पहिला धागा सापडला. तिनेच आम्हाला सिताराजींचा वस्तीचा पत्ता सांगितला. सिताराजी, तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. असं वाटतंय की जणू काही अक्कादा माझ्या सोबत आहेत. तुमच्या अक्कादांचा लहानपणापासूनचा स्वभाव सगळ्यांना लळा लावायचा. डॅड, बाकी सगळे कसे आहेत? बरे आहेत रे, सगळे बरे आहेत. आणि मास्तर आजोबा? त्यांची अवस्था सुद्धा माझ्यापेक्षा वेगळी नाहीये. स्वतःलाच दोष देत बसतात. म्हणतात, चित्राच्या आयुष्याचं मी काहीही भलं करू शकलो नाही. खरंय, बिचारे मास्तर. त्यांना आयुष्यात कधीच सुख मिळालं नाही.
सगळ्यांचेच ग्रहमान फिरले असं म्हणायचं, दुसरं काय. नाही डॅड, हे सगळं घडवण्यामागे कोण आहे याचा अंदाज मला पूर्णपणे आला आहे. तसं मला या गोष्टीचा संशय होताच. कोणाबद्दल बोलतोस तू? मनोरमा. खूप क्रूर बाई आहे ती. हे सगळं घडवण्यामागे तिचाच हात आहे. हा वाडा, या वाड्यातला पैसा तिला मिळावा म्हणून हा सगळा खेळ तिने रचलाय आणि आपण सगळे नशिबाला दोष देतोय. बरेच दिवसांपासून स्वतःवरती संयम ठेवला होता, पण आता तर हा विषय निघाला ना तरी संताप होतो. एवढ्या मोठ्या हसत्या खेळत्या वाड्याची स्मशानभूमी करून टाकली या बाईनी. एक एक करून सगळे केले. वासुनाना, आऊ. नाही अजिंक्य, नाही. तुझी मोठी आई गेली नाही. अरे ती गेली अशी मीच बातमी पसरवली होती. आऊ जिवंत आहे? अजिंक्य, अजिंक्य, वहिनी, अजिंक्य. परमेश्वराचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. आज इतक्या दिवसांनी तुम्ही शुद्धीवर आलात. बरं वाटतंय ना? बरं वाटतंय. पण मी इथे, आम्ही तर मास्तरांच्या घरी होतो. होतात, पण राजाराम खोतांना तुम्हाला तिथे ठेवणं योग्य वाटलं नाही. का? जड झाले होते मी त्यांना? गैरसमज करून घेऊ नका वहिनी. अजिंक्य आणि चित्रा गावातून गेले तेव्हा तुम्ही खूप आजारी होता. गावाचं वातावरणही तुम्हा सर्वांच्या विरोधात होतं. त्यात तुमच्या नातींचाही प्रश्न होता. राजाराम खोतांनी सतीशला काही दिवस त्याच्या सासरूवाडीला जाऊन राहायला सांगितलं. त्यावेळी त्यांनी तुम्हालाही त्याच्या सोबत जायला सांगितलं, पण तुम्ही त्याला विरोध केला. तुम्हाला काहीच आठवत नाहीये का? नाही, खरंच नाही आठवत मला काही. मी भाऊजींना विरोध केला होता. हो, त्या दिवशी रात्री राजाराम खोतांनी मला बोलावून घेतलं आणि जे घरच्या कोणालाही सांगितलं नव्हतं ते मला सांगितलं. मोर्या, मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण आजकाल हे गावामध्ये जे काही चाललंय ना ते आटोक्यात आणणं माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. खरं म्हणजे वाड्यातल्या सगळ्या लोकांनी एकत्र नांदावं अशी अक्कादांची इच्छा होती. आणि आता जर ती पूर्ण करायची असेल तर आमच्या वाड्यातल्या लोकांना या गावापासून वेगळं केलं पाहिजे. गाववाल्यांच्या स्मृतीतून त्यांना फार पुसून टाकलं पाहिजे. मी समजलो नाही राजाराम खोत. आता अक्कादा आणि वासुदेव दादा येतील असं नाही वाटत, पण चित्रा आणि अजिंक्य नक्की येतील. त्या गावातल्या लोकांनी आवई उठवली की त्यांनी पळून जाऊन लग्न केलं म्हणून, पण मला माहिती आहे तसं नाहीये. पण त्याचं स्पष्टीकरण देण्याची ही वेळ नाही, आता गरजही नाही. खरं म्हणजे त्या दोघांना त्या गावातले लोक विसरून जातील हेच चांगलं आहे. म्हणून तर मी सतीश, पौर्णिमा, त्यांच्या मुली यांना सतीशच्या सासरी पाठवून दिलं. म्हणजे गावातल्या लोकांना वाटेल की आता ते तिथे कायमचे राहणार. पण हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही सगळेच जर शहरात जाऊन राहिलात तर काय हरकत आहे? नाही, तसं करणं शक्य नाही आहे. कारण अक्कादांच्या आणि वासुदेव दादाच्या जाण्यानंतर या घरातला कर्ता पुरुष म्हणून लोक मला मानतायत. त्याच्यामुळे मला गाव नाही सोडता येणार. पण मोर्या, मला काळजी वाटते ती आमच्या सावित्री वहिनीची. तिने आधीच खूप धक्के पचवले. वासुदेव दादाचं जाणं, अक्कादांचं गायब होणं, आता अजिंक्यही नाहीये. आणि खरं म्हणजे पौर्णिमा माहेरी गेल्यानंतर तिची काळजी घ्यायला घरी कोणी नाहीये. मी काही मदत करू शकतो का? म्हणूनच मी तुमच्याकडे आलोय. माझी अशी तुम्हाला विनंती आहे की काही काळाकरता तुम्ही आमच्या सावित्री वहिनींना तुमच्याकडे ठेवून घ्या. म्हणजे खरं म्हणजे त्या याच्या आधी इथे राहिलेल्या आहेत.
पण एक लक्षात ठेवा की सावित्री वहिनी तुमच्याकडे आहेत ही गोष्ट गावातल्या एकाही माणसाला कळता कामा नये. कारण मी गावात असं पसरवणार आहे की सावित्री वहिनी गेल्या म्हणून. काय? पण का? कारण मला अशी दाट शंका आहे की आम्हा दिवलकर कुटुंबियांना कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न करतंय. आता यामागे नक्की कोण आहे हे नाही सांगता येणार. पण तसं असेल तर सगळ्यात जास्त धोका तुम्हाला आहे राजाराम खोत. हो, मला त्याची कल्पना आहे. पण उघड उघड माझ्यावर कुणीही तसा हल्ला करणार नाही. मोर्या, मी माझी काळजी घेईन. तुम्ही मात्र आमच्या सावित्री वहिनींची काळजी घ्या. अहो, दिवसभर त्या जवळजवळ ग्लानीतच होत्या. मला खात्री आहे तुम्ही या प्रसंगातून बाहेर पडेपर्यंत त्या नक्की बऱ्या झाल्या असतील. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. कारण वासुदेव दादा ज्या जागी मला होता ना त्या जागी मला आता सावित्री वहिनी आहे. भाऊजी, माफ करा मला. मी शंका घेतली तुमच्यावर. असा धीर मिळाला अनेक जन्म घ्यावे लागले असतील नाही. मोरया, तुम्हाला सांगू, पण मला याच जन्मी सगळं मिळालंय. माया करणारा नवरा, भावासारखी काळजी घेणारा दीर, सतीश अजिंक्य सारखी मुलं, सुखा समाधानाने भरलेलं घर, सगळं सगळं मिळालं मला आमच्या अक्कादांमुळे. अक्कादा सापडले. अक्कादा त्या परत आल्या असत्या तर आपल्याला कळलं असतं बाई. आणि चित्रा अजिंक्य ते परत आले. त्यांच्याबद्दलही काही माहिती नाही आणि गावात गेल्याशिवाय ते कळणारही नाही. चला चला आपण गावात जाऊया. पण वहिनी, राजाराम खोतांनी तुम्हाला गावात नेऊ नका असं सांगितलं होतं. मोरया, तुमच्या खोताना माझी काळजी होती, माझ्या जीवाची. पण वाड्यातल्या माणसांची जी वाताहात झाली आहे ना त्याच्यापुढे माझ्या जीवाचं मोल फार नाहीये. चला आपण गावात जाऊया. अहो पण वहिनी, तुम्ही आत्ताच तर कुठे. मोरया, तुमच्या खोतानी तुमच्यावर जी जबाबदारी सोपवली ना ती तुम्ही अतिशय प्रामाणिकपणाने पार पाडली. त्याबद्दल खरंच मी तुमचे आभार मानते. पण आता मला मदत करा. माझं मन मला सांगतंय माझी गरज आहे गावाला. चला आपण गावात जाऊया. मला घेऊन चला गावात. ठीक आहे, मी आलोच. शेवटच्या क्षणी का होईना आईच्या मुखात अक्कादाच्या हातचं पाणी पडलं. आईला मनशांती मिळाली असेल. येताना कोणाला सांगून आलेली नाही म्हणून निघायला पाहिजे असं अक्का म्हणत होती. आईचं क्रियाकर्म झाल्यानंतर थांबली नाही, लगेच निघाली. पण जर अक्कादा इथून बाहेर पडले असं तुम्ही म्हणता मग अजून त्या गावी का पोहोचल्या नाहीत? हो, मलाही हाच प्रश्न पडलाय. अक्का गावी कशी पोचली नाही अजून?